मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारत स्काउट गाईड ही जी चळवळ आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी ती पर्वणी ठरलेली आहे. कारण आपण कसं ध्येय गाठायचं, आपली स्वयंशिस्त या ठिकाणी कशी असली पाहिजेत, ही जी माहिती आहे, ती माहिती भारत स्काउट गाईड ही चळवळ शिकवते. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, आपलं नाव? माझं नाव संध्या लक्ष्मण उरसाल. अच्छा, बरं काय सांगणार, ही भारत स्काउट गाईडची चळवळ आपल्या शाळेमध्ये राबवली जाते? हो, आपल्या शाळेमध्ये सक्रियपणे ही स्काउट गाईडची चळवळ जी आहे, ही राबवली जाते. अच्छा, बरं त्याचे फायदे काय नेमके? स्काउट गाईडचे फायदे असे आहेत सर, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागते, स्वतःची कामं स्वतः करणे. त्याचबरोबर यामधला जो सिलेबस आहे, 3 वर्ष हा सिलेबस चालतो. प्रथम सोपान, द्वितीय सोपान आणि तृतीय सोपान असतो. या अभ्यासक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी प्रवेशपासून तर तृतीय सोपानपर्यंत जे आहे, पूर्ण सिलेबस जर आपण बघितला तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं त्याला सामोरं जायचं, इतरांना कशी मदत करायची, त्याचबरोबर स्वतःला सुद्धा कशी शिस्त लावायची, संकटाच्या वेळी इतरांच्या उपयोगी पडणं, असा वेगवेगळा जो सिलेबस आहे, याच्यामध्ये संपूर्ण समाविष्ट केलेला आहे. आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना स्वतःसाठी तर होतोच, परंतु प्रथमोपचार सारखा सिलेबस असेल त्याच्यामध्ये, की कसं आपण त्यांना सामोरं जायचं आहे. ग्राउंडवर खेळताना जर समजा एखाद्या आपल्या सहकारी किंवा मित्राला जर इजा झाली, तर आपण त्यांना कसं उपचार द्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्काउट गाईडमध्ये शिकवल्या जातात. स्पाइस स्काउटच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर या ठिकाणी होतोयच, परंतु रोजगाराच्या काही वाटा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत का, नोकरी याच्यामध्ये? हो, निश्चितच याच्यामध्ये जे आहे रेल्वे सारखा विभाग असेल किंवा इतर विभाग जे आहेत, त्याच्यामध्ये स्काउट गाईडसाठी जे आहेत काही राखीव जागा असतात दिलेल्या. त्याचबरोबर स्काउट गाईडच्या सुद्धा जसं आपल्या इतर परीक्षा असतात, तशा ज्या आहेत भारत स्काउट गाईडच्या सुद्धा ज्या आहेत, राज्यस्तरीय भारत स्काउट गाईड पुरस्कार परीक्षा ही सुद्धा असते. त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा असतो. तर या परीक्षा सुद्धा पास केल्यानंतर समजा आपण राज्य पुरस्कार जर आपण प्राप्त केला किंवा राष्ट्रपती पुरस्कार जर आपण प्राप्त केला असेल, तर निश्चितपणे आपल्याला जे आहे याच्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणि रेल्वे सारख्या वगैरे इतर विभागांमध्ये सुद्धा त्याचबरोबर भारत स्काउट गाईड जिल्हा स्तरावर किंवा या स्तरावरती जे आहेत कार्यरत असते, त्या कार्यालयामध्ये सुद्धा याच्या जागा असतात. मॅडम, आपला माणूस काय राहील, कारण की विद्यार्थ्यांनी भारत स्काउट गाईड चळवळ ही या ठिकाणी त्यामध्ये आपण रुजू व्हावं, असं म्हणजे हे व्हावं, इन्व्हॉल्व. हो, या विद्यार्थ्यांना नक्कीच मी आमच्या शाळेतनं त्यांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या वर्षीच म्हणजे शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये आमच्या विद्यालयाच्या 8 विद्यार्थिनी या भारत स्काउट गाईड राज्य पुरस्कारासाठी बसल्या होत्या. 8ही विद्यार्थिनी या पात्र झालेल्या आहेत त्याच्यासाठी. आणि असा मानस आहे की याच विद्यार्थिनी पुन्हा राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची तयारी करून घ्यायची आहे. आणि यावर्षी सुद्धा मी माझ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसवणार आहे. पण आज या ठिकाणी ही जी शिक्षण संस्था या ठिकाणी कार्य करते विद्यार्थ्यांना घडवण्याचं, या शिक्षण संस्थेबद्दल काय सांगणार? आमची शिक्षण संस्था, आमची शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था अतिशय उल्लेखनीय कामगिरी याची आहे. म्हणजे नावारूपाला आलेली एक संस्था आहे, छोटंसं लावलेलं रोपटं. आज 12 ते 13 संस्थांमध्ये सर्वत्र सर्व गावात म्हणजे आपले जे तालुका प्लेसवरती इथे कार्यरत आहेत सर्व संस्था. विद्यार्थी संख्या ही अतिशय चांगली आहे आमच्या पूर्ण संस्थेमध्ये. आणि निश्चित भावी वाटचाली पण भारत स्काउट गाईड चळवळमध्ये या ठिकाणी कार्य करताय, मुलांना सुद्धा या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम करतायत. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार, भारत स्काउट गाईड मेळाव्यामधला असेल, त्यांना शिकवण्यामधला असेल? अच्छा. यामधला अविस्मरणीय क्षण म्हटलं ना, तर तसे बरेच क्षण असतात आमच्या वाट्याला आलेले. परंतु भारत स्काउट गाईड राज्य पुरस्कारासाठी ज्यावेळेला आम्ही छत्रपती संभाजीनगर इथे गेलो होतो, तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे आपल्या सोबतच्या मैत्रिणींना कसं सोबत घेऊन चालायचं, हा, हा. म्हणजे केवळ फक्त पुस्तकी ज्ञान त्यांना देणं नाही, तर ते ज्यावेळेला आपण शिकवलेलं आचरणात आणतात, आपण म्हणतो इतरांची मदत केली पाहिजे, त्यांच्या कामी आलं पाहिजे. त्यावेळेला जे मी प्रत्यक्ष बघितलं, त्यावेळेला खरोखर वाटतं, की आपण जे विद्यार्थ्यांना शिकवतोय त्याचं सार्थक कुठेतरी होतंय. मित्रांनो, भारत स्काउट गाईड ही चळवळच अशी आहे की लॉर्ड ब्रेडन पावेल यांनी ही चळवळ उभी केलेली आहे. आणि त्या चळवळीचा हेतूच जो आहे की एकमेकांना या ठिकाणी सहकार्य करणे आणि एकमेकांना समजून घेणं, आणि त्यावर या ठिकाणी जी आलेली जी संकट आहे त्या संकटाला मात करणं. कारण आज भारत स्काउट गाईड चळवळ ही जगामध्ये या ठिकाणी चळवळ राबवल्या जाते. आणि आज अतिशय आनंद वाटतोय की या विवेकानंद विद्यालयामध्ये सुद्धा ही चळवळ राबवल्या जाते. खरोखर या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.